चोपड्यात बनावट देशी दारू निर्मिती कारखान्यावर धाड, 18 लाखांचा मुद्देमाल जप्त. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात स्पिरिट पासून बनावट देशी दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. 25 ऑगस्ट रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. छाप्यात बनावट देशी दारूच्या सीलबंद बाटल्या, बनावट लेबल, बुचे, रिकाम्या बाटल्या, पाण्याच्या टाक्या, पाणी ओढण्यासाठीचे विद्युत मोटर, स्वयंचलित सिलिंग मशीन आणि बाटली बंदसाठी लागणारे अन्य साहित्य आढळून आले. या कारवाईत एकूण 18,32,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या मद्याच्या बाटल्यांवर महाराष्ट्रात विक्रीसाठी असल्याचे दर्शविणारी लेबले लावण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बनावट दारू तयार करून तिची विक्री करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा संशय आहे. या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुन्हा दाखल केला असून संबंधित ज्ञात आणि अज्ञात आरोपींचा शोध सुरू आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने ही कारवाई केली. टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी जळगाव प्रतिनिधी विनोद पवार यांचा रिपोर्ट. सर, काय सांगाल, मुंबई आणि जळगावच्या उत्पादन शुल्क पथकाने एक मोठी कारवाई केलेली जळगाव जिल्ह्यात, नेमकं काय कारवाईचं स्वरूप आहे? काल 25/8/2026 रोजी चोपडा तालुक्यातील एका गावी आम्ही जाऊन अवैध दारू निर्मिती कारखान्यावर छापा टाकला. सदर छापा आयुक्त राजेश देशमुख साहेब यांच्या आदेशानुसार सहआयुक्त श्री प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक रवींद्र उगले, निरीक्षक थोरात साहेब, दुसरे निरीक्षक रियाज खान साहेब यांच्या मार्गदर्शनात आम्ही इथे मोमीन साहेब निरीक्षक चोपडा यांच्या समोर जाऊन तिथं देशी दारू कारखान्यावर, अवैध निर्मिती कारखान्यावर छापा टाकला. तिथे जाऊन आम्हाला विविध बनावट देशी दारू निर्मितीचे साहित्य, ब्लेंड, झाकणं, लेबल असे सर्व साहित्य मिळून आलंय. अंदाजे 18.5 लाख रुपयाचा मुद्देमाल आम्हाला त्या तिथे कव्हर झाला. सर्व साहित्य व सर्व हे डुप्लिकेट असून तेथे सदर माल सील करण्याकरिता बॉटलिंग, सीलिंग मशीन सुद्धा आम्हाला तिथे मिळून आलेली. सर, आरोपी फरार झाला आहे की त्याला? हा, आरोपी फरार आहेत. त्याबाबतचा तपास पुढील चालू आहे. या मुद्देमालामध्ये नेमकं आपण काय काय जप्त केलं? मुद्देमालामध्ये आम्ही तयार देशी दारूचं ब्लेंड, बुचणं, लेबल, काही बॉटल्स आहेत, काही तयार माल आहे व इतर त्याला बनवण्यासाठीचं एक सिलिंग मशीन आहे, असं इतर साहित्य सर्व मिळून आलेलं आम्हाला. सर, हा जो कारखाना होता बनावट देशी दारूचा, हा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर सुरू असल्याचं आहे. 1 किलोमीटर अलीकडे काही परिसर येतो, त्या ह्याच्यात मुळे अवतार म्हणून गाव आहे. ते 1 किलोमीटर अंतराच्या आसपास आहे ते बॉर्डरच्या, म्हणजे महाराष्ट्र हद्दीत येतं ते. हे जे बनावट दारू आहे म्हणजे ही मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र दोन्ही ठिकाणी डिस्ट्रीब्यूट होत होती का? हे महाराष्ट्र निर्मित आहे. त्याच्यावर जे लेबल आहेत किंवा विक्रीसाठी महाराष्ट्र राज्य निर्मिती आणि विक्रीसाठी महाराष्ट्र राज्यात असेच त्याच्यावर स्टिकर आहेत. तिकडं म्हणजे MP मध्ये जातं का नाही याबाबत आम्हाला काही पूर्ण खात्री नाही, पण महाराष्ट्रात त्याचे काही सेल होतोय. सर, आता कशा प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे? आपण मुंबई दारूबंदी कायद्याअंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करतोय आणि त्याबाबत आता आणखी काय काय लोक सिद्ध होतात याचा तपास चाललेला आहे. माझ्यासोबत उदय शिंदे साहेब, दुय्यम निरीक्षक नवनाथ गोडके साहेब आणि फिर्यादी विकास गायकवाड, ढवळे, सोनवणे, परत नागरे आहेत आणि भगत आणि आरती धोंगडे म्हणून आमच्या महिला जवान आहेत. एवढासा स्टाफ बरोबर आहे. आता प्रथम दर्शनी तर 2 आरोपी आम्हाला दिसून येत आहेत, पण आणखी कोण कोण याबाबत आम्ही तुम्हाला खुलासा करू. थोडासा तपास चालेल. तपासाअंतर्गत थोडंसं आता थोडंसं एक्सपोज केलं तर काही ते पळून जाऊ शकतात किंवा. किती मुद्देमाल आहे? 18.5 लाख रुपयाच्या आसपासचा मुद्देमाल आहे. सर, आपण? माझं नाव RV चव्हाण, रुपेश विठ्ठल चव्हाण, दुय्यम निरीक्षक, महाराष्ट्र राज्य भरारी पथक, राज्य उत्पादन शुल्क, मुंबई.